नागपूर शहरात बिबट्या शिरलाय। भांडेवाडी परिसरातील एका घरात बिबट्या शिरल्याचं कळत आहे। बिबट्याला पकडण्याचा वन विभागाचा प्रयत्न सुरू आहे। राज्यभरात सध्या बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे। नागपुरात आता बिबट्या शिरलेला आहे। याआधी शिरूरमध्ये बिबट्याचा गोंधळ पाहिला होता। शिरूर, पुणे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या बिबट्याचा मोठा धुमाकूळ पाहायला मिळतोय। नागपुराची आता त्यात एंट्री झाली आहे। भांडेवाडी खरं तर हा गजबजलेला परिसर आहे, मात्र या ठिकाणी आज सकाळी बिबट्या दिसून आला। सर्वात पहिले जिने बिबट्या पाहिला ते अनिल गणपत राऊत यांची मुलगी आहे। त्या मुलीने हा खरं तर बिबट्या असल्याची माहिती मिळाली होती। आपण तिच्याशी पहिले बातचीत करू। मी आधी त्याची म्हणजे पुष्पा आली, मग माझा भाऊ वगैरे सगळ्यांनी त्याला म्हणजे काडी वगैरे सगळं मारलं, पण त्यांनी काही रिस्पॉन्स केला नाही। मग त्यानंतर आम्ही सगळं खाली येऊन सांगितलं। मग पप्पा वगैरे गेले वरती, मग त्यांनी वगैरे बघितलं। मग आम्हाला माहिती कळलं की तो चिताच आहे। मग आम्ही खाली आलो आणि मग आम्ही आणखी कॉल वगैरे केला। इकडे तिकडे सगळे आणखी पब्लिक वगैरे जमा झाली। घाबरली नाही? तो बाहेर नाही आला? नाही, तो बाहेर आला नाही। तो जखमी आहे। मी त्यानंतर आणखी गेली होती, मग त्याला खिडकीतून बघितलं मी, तर तो जखमी आहे आणि तो म्हणजे जास्त हाईट नाही आहे, त्याची छोटी आहे। तो जखमी आहे आणि तो खूप कुठे त्याला जखम झाली? त्याच्या पायाला जखमी झाला आहे। म्हटलं एवढ्या घनदाट वस्तीमध्ये म्हटलं हे शक्य नाही आहे। मी मजाक करत असताना हे समजलो आणि वरती जेव्हा गेलो तेव्हा मी बघितलं त्याची शेपूट आणि मागचे 2 पाय हे बाहेर होते। म्हणजे एक दरवाजा आहे जिन्यावर, त्या जिन्याच्या दरवाजाच्या मागे तो लपला होता। आणि त्यानंतर मग मी खरंच मला वाटलं की नाही, खरं हा चिता आहे। आणि मी खाली आलो, 100 नंबरवर कॉल करून कंट्रोल रूमला याची माहिती दिली। त्याच्यानंतर फॉरेस्टवाल्यांना याची माहिती दिली। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।